नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याने जे काही काल बिरड्यात मीठ जास्त घालून ठेवलं होतं त्यावर जानकी इथं तिला चांगलंच भलं मोठं लेक्चर देते। ती म्हणते की माणसाने कॉन्फिडंट असावं पण ओव्हर कॉन्फिडंट असू नये, आणि तू आज जो काही काम केलंयस ते ओव्हर कॉन्फिडन्सने केलंयस आणि तू एका मुरलेल्या गृहिणीशी स्पर्धा केलीस, त्यामुळं तू इथून पुढं वागताना तू नीट जपून राहा। आणि तुझी जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा माझ्याशी नाही आहे किंवा अशी माणसाची नाही आहे, तर प्रेमाची आणि विश्वासाची जी स्पर्धा आहे। तू जिथं जिथं अंधार पेरायला जाशील तिथं तिथं मी दिवा घेऊन उभी असेल, असं तिथे तिला भलं मोठं लेक्चर देऊन सांगते। नंतर म्हणते बिरड्याची चव बघायची का, तर बिरडं देते ती खायला, आणि ते बिरडं जे खारट झालेलं असतं ते तिनं बाजूला काढलेलं असतं ते तिथे खायला देते आणि एन्जॉय म्हणते। आणि इकडे ऋषिकेशला जानकी सगळं सांगते की जे काही घडलं होतं ते। जानकीच्या स्वयंपाकाचं कौतुक ऋषिकेश करतोय आणि तेव्हा जानकी इथे सांगते की ऐश्वर्याने गुलाबराव आणि सारंगच्या करवी कसं बिरड्यामध्ये मीठ घातलं होतं। मग लगेच ऋषिकेश म्हणतो की ह्या सगळ्याचा काय उपयोग झाला, म्हणजे तुझ्या इतकी मुरलेली सुगरण होती आणि त्यामुळे तू लगेच त्याच्यामध्ये सुधारणा केलीस, तर या सगळ्याचा उपयोग काय झाला। पण तो पुढेही म्हणतो असं की जेवणाचा उपयोग असाही झाला की जे काही डेलिगेट्स आले होते ते जेवून खुश झालेत, आणि त्यांनी असं म्हटलं चेष्टेमध्ये की आपण इथून पुढच्या ज्या काही मीटिंग्स आहेत त्या इथेच घेऊया, म्हणजे मला चांगलं चांगलं खायला मिळेल। म्हणजे त्यांचा जो काही हेतू होता त्यांना खुश करायचं होतं, त्यांना बाप्पाचं दर्शन घडवून द्यायचं होतं, ते सगळं इथे झालेलं आहे। आणि आता ऋषिकेश इथे सांगतो की इथून पुढच्या ज्या काही मीटिंग्स, म्हणजे आता लवकरच बाजार समितीची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगले डील्स मिळण्याची शक्यता आहे। इकडे सारंग मात्र घोरत पडलेला आहे आणि ऐश्वर्या मात्र चिडतीये त्याच्यावर की हा कसा डिफेक्टिव्ह पीस घोरत पडला आहे आणि माझे प्लॅन का असे अनसक्सेसफुल होत आहेत। मी एवढं सगळं प्लॅनिंग करते, एवढ्या गोष्टी रचते, एवढं डोकं लावते, तरीही सुमित्राई म्हणजेच आई ज्या काही आहेत त्या जानकीच्या मध्येच जात आहेत। आरतीचा मान मला दिला, मोठेपणा तिला मिळाला किंवा तिचं कौतुक झालं, आणि हे जे काही गोष्टी आहेत सगळ्या कौतुक व्हायच्या किंवा मोठेपणा मिळायच्या ह्याचाच मला इथे त्रास होतो आहे। आणि आता मी असं काहीतरी करेन की आईंच्या मनामध्ये ती पडेलच, आणि बघूया आता ती काय करते ते प्रेक्षकांनो, कारण इथे तिनं डाव आखलेला आहे आणि नेमका आता ती कसा तो डाव वर्क करते किंवा नेमकं काय करते ते आपल्याला बघत राहावं लागेल। त्याच्यासाठी तुम्ही इथे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। ऐश्वर्याच्या मनात तर फार इथे खूपच किलमिश आहेत। आणि इकडे ऋषिकेश जानकीचं बोलणं चालूच आहे, कारण ऋषिकेश सांगतोय की असं म्हणजे ऐश्वर्याला बुद्धी दिली पाहिजे देवाने, कारण इथे जानकी म्हणते की आपल्या घरात जे काही आज घडणार होतं किंवा जे काही घडू शकत होतं ते माझ्यामुळे नाही थांबलं, तर मला देवामुळे हे थांबलं। आपल्या घरी जे काही गणपती बाप्पा आले त्यामुळे हे थांबलं। ऋषिकेश म्हणतो की त्या गणपती बाप्पाने ऐश्वर्याला जराशी बुद्धी दिलीच पाहिजे, तर इथे जानकी म्हणते की ऐश्वर्या कधीही सुधारणार नाही किंवा ऐश्वर्यासारख्या ज्या काही व्यक्ती असतात त्या कधीही सुधारणार नाहीत। आणि हे असं चित्र घरोघरी आपल्याला पाहायला मिळतं, आणि हेच घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सगळीकडे ही परिस्थिती काहीशा फरकानं सारखीच असते। आणि जिथे ऐश्वर्यासारखी मनोवृत्ती असते तिथे जानकीसारखी सुद्धा मनोवृत्ती असते, आणि या दोन वृत्तींचा सामना आहे असं म्हणून ती इथे बोलते। ऋषिकेश जानकीचं इथे कौतुक करतोय। आणि आता ऐश्वर्या म्हणते की आता जे काही कमी करणार आहे, मला माहिती आहे की तू मला भीत नाहीस, पण मी या तुझ्या भीतीशी खेळणार आहे आणि तू आता तयार राहा, कारण मी आता असा डाव खेळणार आहे की ज्यामुळे तू पूर्णपणे आतून कोलमडून पडशील। आणि म्हणजे जेव्हा माणूस मनातून कोलमडून पडतो ना तेव्हा खरंच खूपच असं त्रास होतो आणि तो काही करू शकत नाही, कॉन्फिडन्स लो होतो। आणि ह्याच गोष्टीचा फायदा इथे ऐश्वर्या घेणार आहे, कारण ती इथे जानकीला म्हणते की आता उद्या विसर्जनाच्या दिवसापासून सगळे डाव बदलतील, आणि आतापर्यंत जे काही झालं ते झालं, पण इथून पुढे सगळे डाव बदलतील आणि मी तुझ्या भीतीशी आता खेळणार आहे। आजची दिवस तू इथे झोपून घे रात्रभर, आणि उद्यापासून तुझी झोप इथे उडणार आहे। बघूया प्रेक्षकांना आता ऐश्वर्याशी झोप उडण्यासारखं नेमकं काय करणार आहे ते। तर इकडे आता सयाजीराव आलेले आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनाला। ते गणपतीला प्रसाद वगैरे देतात, गणपतीचा आशीर्वाद घेतात, नमस्कार करतात। सारंग विचारतो सासूबाई का नाही आल्या, तर त्यांना बरं नाही आहे त्यामुळे त्या आल्या नाही, तसं सयाजीराव इथे सांगतायत। आणि मग तुमच्या डोक्याला मागच्या वेळी लागलं होतं, मग त्या ऐश्वर्याला पण आठवतं कुंडी आपण कशी टाकली होती ते, तर इथे ते म्हणतात की हो मागच्या वेळी मी थोडक्यात वाचलो, नाहीतर काही खरं नव्हतं वगैरे इथे। मग लगेच सारंग म्हणतो की बाप्पाची कृपा।
आणि मग त्यानंतर सारंगी त्या ऐश्वर्याला हाक मारतो आणि त्यांना प्रसाद द्यायला सांगतो. मग लगेच ऐश्वर्यासुद्धा पुढे येते आणि डॅडींना प्रसाद देते. आणि मग लगेच इथे ते सयाजीराव म्हणत असतात की मी काल का आलो नाही ते सांगायचं राहिलं तुम्हाला. तर सारंग म्हणतो इथे गप्पा काही होतच राहतील, पण पहिले आधी तुम्ही बसून घ्या आणि मग आपण बोलूया. त्याच्या आधी ना ऐश्वर्या इथे प्रसाद देत असते तेव्हा ती म्हणते डाडा तुला काय बोलायचं ते लक्षात आहे ना, असं हळूच खुसूर इथे बोलतेय. आणि सगळे म्हणतात की काय, तर इथे सयाजीराव आणि सगळे बसलेले आहेत. तर इथे सगळे आता बसलेले आहेत आणि मग तेवढ्यात इथे सुमित्राई पण येतात. सुमित्राई आल्यानंतर विचारतात सयाजीराव की नानासाहेब कुठे आहेत किंवा नाण्या कुठे आहे. तर त्या म्हणतात की नाही ते आता काहीतरी कामासाठी गेलेत आणि त्यांना उशीर होणार आहे. आणि तेवढ्यात इथे सयाजीराव सांगतात मी काल आलो नाही म्हणजे की आमचा जो काही बाळाभाऊ आहे ना, आमच्या घरी काम करतो तो, तर त्याच्या भावाचा जो काही मुलगा आहे तो लहान आहे आणि तो पळून गेला आहे, तो गायब झाला असं ते सांगतात. मग ते सारंग विचारतो गायब झाला म्हणजे पळून वगैरे गेला का. तर ते म्हणतात सयाजीराव की अहो पळून बिळून नाही गेलेला, लहान आहे तो आणि आता गावात ना मुलं पकडणारी टोळी येऊन फिरतीये, त्यामुळे त्यातल्याच एका टोळीनं त्यांच्या टोळीने त्याला घेऊन पळून गेलेत आणि ते छोट्या मुलांना पळवून नेतात. अगदी म्हणजे तुमच्या ओवी एवढा वगैरे असेल तसं वगैरे इथं म्हणतात. आणि आता गावात मुलं पकडणारी टोळी आली हे ऐकल्यानंतर इथे सगळेजण टेन्शनमध्ये येतात, कारण ओवी लहान आहे ना, त्यामुळे इथे सगळे टेन्शनमध्ये येतात. ऋषिकेश म्हणतो की आम्हाला कसं कळलं नाही. तर लगेच सयाजीराव म्हणतात अहो माझी माणसं कानाकोपऱ्यात पसरलेली आहेत ना, त्यामुळे मग मला लवकर समजलं. आणि त्या सगळ्या शोधाशोधीच्या गडबडीमध्ये ना मी इथे काल गणपतीच्या दर्शनाला आलेलो नाही. आणि मग ते असंही म्हणतात की तुम्ही सुद्धा काळजी घ्या ऋषिकेशराव जानकी, कारण तुमच्या घरी सुद्धा लहान मुलगी आहे ना, तर तुम्ही जरा काळजी घ्या असं ते इथे सांगतात. आणि त्या जे टोळी आलेली आहे त्या टोळीची भीती आता इथे जानकीच्या मनात बसलेली आहे आणि तीच बसावी इथे या ऐश्वर्याची इच्छा आहे. तर इकडे सुमित्राई सांगतात म्हणजे हाक मारत असतात जानकीला, पण जानकीला तेच सगळं आठवत असतं की मुलं पकडणारी टोळी आले वगैरे कसं ते ह्यांनी सांगितलं सयाजी काकांनी. आणि तिला ओवीची इथे काळजी वाटायला लागली आणि ती घाबरली आहे जराशी, आणि ती घाबरावी हाच इथे ऐश्वर्याचा हेतू होता. तिचं लक्ष नाही हे बघून परत सुमित्राई तिला हाक मारतात आणि सांगतात की गणपतीसाठी शिदोरी बांधायला घे. आणि त्यासुद्धा बाहेर जातात. ऋषिकेशसुद्धा मी बाकीचा आवरतो, बाकीची तयारी करतो असं म्हणून बाकीची तयारी करायला जातो. इथे जानकी शिदोरी बांधत असताना तोच विचार करते, तिला तेच सारखं आठवतंय की कसं सांगितलं होतं सयाजीरावांनी आणि कसं मुलं पकडणारी टोळी आली आहे. ती घाबरते या गोष्टीला, कारण अर्थातच एक आई आहे ती आणि आई आपल्या मुलाच्या काळजीनं घाबरू शकतेच. तर इथे ओवी पण येते तेवढ्यामध्ये आणि म्हणते की आई मी विसर्जनासाठी हा ड्रेस घालू काय गं, सांग ना तू. तर आता इथे जानकी म्हणते की तू विसर्जनाला येऊ नकोस. ओवी विचारते इथे अगं काय येऊ नको ते सांग. खरं जानकी तिला कारण सांगायला घाबरतीये, म्हणजे ओवीनं घाबरू नये हीच तिची, ती ऐकतच नाहीये ओवी म्हणते की मी येणारच आहे विसर्जनाला आणि तू काय येऊ नकोस म्हणतेस ते तरी सांग ना आई. तर जानकी म्हणते मी एकदा येऊ नको म्हणून सांगितलं ना, म्हणजे येऊ नकोस, असं त्या दोघींचं इथे बोलणं चालू आहे. आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आले बरं का, आणि ऐश्वर्या म्हणते की आपण डान्स करूया छान मिरवणुकीमध्ये, बाप्पा जाणार आहेत ना आता, तर तू छान तयार हो वगैरे. आणि ते जानकी म्हणते अगं तिची मी आई आहे आणि एक तिची आई तिला सांगते की तू आज विसर्जनाला येऊ नकोस, तरी सुद्धा तू तिला का आस लावतेस असं म्हणून ती तिच्यावर ओरडत असते. आणि ह्या दोघींचा जरा आवाज चढलेला बघून इकडे सारंग पण धावत येतो आणि ऐश्वर्या जानकी वहिनी ओवी काय झालं ते सांगा असं म्हणून तो म्हणतो. तर लगेच इथे ऐश्वर्या लगेच गोड बोलत कसं म्हणते की आपल्या ओवीला ना आता बाप्पाला शेवटपर्यंत भेटता येणार नाहीये म्हणून ती नाराज आहे का, काय झालं. तर सारंग विचारतो काय झालं. तर लगेच ऐश्वर्या म्हणते ती मुलं पकडणारी टोळी आली आहे ना, म्हणून जानकी वहिनींना बहुतेक घाबरले आहेत. आणि जेव्हा त्या ऐश्वर्या असं म्हणते की मुलं पकडणारी टोळी आले, तेवढ्यात ओवी पण इथे घाबरल्यासारखी करते की आई खरं काय ते सांग ना, काय झालंय नेमकं असं ओवी जानकीला विचारत असते. तेव्हा जानकी म्हणते की तू लक्ष देऊ नकोस, पण लगेच ऐश्वर्या म्हणते अहो तुम्ही तिच्यापासून लपवून काय ठेवताय, म्हणजे तुम्ही घाबरला हे तुम्ही का लपवून ठेवताय, मुलं पकडणारी टोळी आली आहे तर तुम्ही ते सरळ स्पष्ट सांगा ना. आणि म्हणून इथे जानकी वहिनी ओवीला गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला येऊ नको म्हणून सांगताय. मग लगेच सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो जानकी वहिनी कशाला, अगं वहिनी कशाला काळजी करतेस तू, मी आहे तर काळजी करू नकोस, आपण सगळे आहोत ना बरोबर, तर तू इथे कसली काळजी करू नकोस.
ओवी तू छान तयार होऊन ये जा, आपण विसर्जनाला जाऊया, मिरवणुकीला जाऊया. आणि सारंगी ते जानकीला सुद्धा समजवतोय की मी आहे, तू काळजी करू नकोस, आपण सगळे आहोत. तर इकडे जानकीला तो सांगत असताना इंग्लिश शब्द वापरतो की डोंट फिअर, सारंगीच हिअर असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या पण लगेच कौतुक करते की वा वा जमलं. आणि शेवटी आता इथे जानकी गणपतीला प्रार्थना करते शिदोरी डोळ्याला लावून की आता जी काही काळजी वाटतीये तसं काही होऊ दे नको, किंवा तूच ओवीचे रक्षण कर असं ती ते मनमन प्रार्थना करते. आणि इकडे आता प्रसाद कुठे ठेवायचा किंवा कसा ठेवायचा, काय काय घ्यायचं असं बोलणं चालू आहे. आणि घरच्या फुलांचा हार गणपतीला घातला जातो दरवर्षी, त्याप्रमाणे इथे गुलाबरावाला ती हाका मारत आली आहे जानकी फुलांचा हार घेण्यासाठी. आणि तेवढ्यात ना म्हणजे गुलाब विचारतो की काय झालंय काय वहिनी, तुम्ही दरवेळी मी फुलांचा हार दिल्यानंतर तुम्ही माझं कौतुक करता आणि तुम्ही आता माझं कौतुक का करत नाहीये, काही झालंय का? तर इथे जानकी ना गुलाबरावाला विचारते की अहो आपल्या गावात काही मुलं पकडणारी टोळी वगैरे आली आहे का? तरी ते गुलाब हसायला लागतोच डायरेक्ट आणि म्हणतो की असं काही नाही आहे वहिनी, असं काही असतं तर ते मला समजलं असतं, पण असं तुम्ही काळजी करू नका, तसं काहीही नाही आहे, आपल्या गावात कुठल्याही प्रकारची इथे तशी टोळी आलेली नाही असं तो इथे स्पष्ट सांगतो. आणि तो आपल्या कामाला निघून जातो. आता सयाजी काका असं का बोलले असतील या गोष्टीचा विचार इथे जानकी करते आणि ती त्यामध्येच गुंतून पडलेली आहे की तिला भीती वाटते. आणि साहजिकच आहे भीती वाटणं की आपल्या घरात जर मुलगी असेल तर भीती वाटणं खरंच इथे साहजिक आहे. आणि ते ओवी आता तयार होऊन आली आहे, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार असं म्हणून इथे त्यांचं जय जयकार सुरू आहे. आणि ते पूजा करतायत सगळेजण. ऋषिकेश म्हणत असतो की आपण जाऊया का वगैरे, तर आई म्हणतात की थांबा, घरच्या फुलांचा हार आपण घालूया. आणि इकडे जानकीला ना तेवढ्या तिकडे ऐश्वर्या कुठेतरी जाताना दिसते, त्यामुळं जानकी इथे ऐश्वर्याच्या पाठीपाठी जाते आणि ऐश्वर्याला ती इथे बघतीये. तर ऐश्वर्याना कुणाला तरी भेटायला गेली आणि तिला त्या व्यक्तीला ऐश्वर्या चांगलं पैशांचं बंडल इथे काढून देते आणि त्यांचे काहीतरी हातवारे चालू आहेत, म्हणजे उंचीच्यावरून हातवारे इथे काहीतरी चालू आहेत. आणि आता जानकी विचार करते की ऐश्वर्या आता असं मध्येच इतके पैसे घेऊन कुणाला भेटायला गेली आहे, नेमकं काय आहे? तर इकडे सारंग आणि ओवीची मजा चालू आहे बरं का, मिरवणुकीत डान्स कसा करायचा यावर त्यांचं बोलणं चालू आहे. आणि ऐश्वर्याला विचारायला जानकी इथे पुढे जाणार, तेवढ्यात तिला आईने हाक मारली की गणपतीचा घरच्या फुलांचा जो काही हार आहे तो घेऊन ये म्हणून. आणि त्या दरम्यान इकडे ऐश्वर्या इथे गायब झालेली दाखवली आणि जानकी विचार करते की आता ऐश्वर्या गेली कुठे. आणि ऐश्वर्या आता या माणसाला येऊन भेटणं, सयाजी काकांनी ते बोलणं, हे सगळं तिला आठवतंय. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात इथे ओवी काहीतरी गायब झालेली आपल्याला पाहायला मिळते. ऐश्वर्यावर जानकी ते हात उचलते, पण तो हात इकडे सुमित्राई तिचा अडवतायत आणि म्हणतायत की तू जो आळ घेतेस तो साफ चुकीचा आहे, तुझ्या मुलीला ऐश्वर्याने वाचवलंय, नेमकं काय झालंय ते बघूया. आणि हो, ओवीसाठी आता जानकी दुर्गावतार धारण करणार आहे आणि कदाचित हे जे काही त्यांचं चॅलेंज आहे ते कदाचित लवकर संपेल असं मला वाटतंय. बघूया नेमकं काय होतंय ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कमेंट करा आणि शेअर करा.